सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित संत बहिणाबाई ही त्यांची लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. जानकीबाईंना आपल्या बोलण्याची चूक लक्षात आली. ओशाळून म्हणाल्या, तसं नाही हो, मी तिची वैरीण नाही. अति झालं म्हणजे मनात येतं काहीतरी. माझ्या मनात असं काहीही नाही. अवजी समजावत म्हणाले, आपणच असे वागू लागलो तर तिने कोणाकडे पाहावं. आपण शंभू महादेवाच्या गावात आहोत, तो दाखवेल काहीतरी मार्ग. एवढ्यात रत्नाकर आल्याने त्यांचं बोलणं थांबलं. रहिमतपूरचे मारुतबुवा माने त्या भागात पराकोटीची विठ्ठल भक्त म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे घराणेच वारकऱ्यांचे. पंढरीची वारी हे त्यांचे जीवन. पंढरीनाथ हे परमदैवत. मारुतराव बुवांच्या वडिलांना म्हातारपणी पंढरीला जाता येत नसल्यामुळे पंढरपूरवरून खास विठ्ठल रखुमाईच्या मोठ्या मूर्ती घरात आणल्या. त्यांच्यासाठी एक छोटं मंदिर बांधलं. दर एकादशीला रात्री हरिभजनाचा कार्यक्रम होत असे. तीच परंपरा मारुतबुवांनी चालू ठेवली. दर बुधवारी भजनाचा कार्यक्रम व्हायचा. मारुतबुवा आषाढी कार्तिकीला जरी पंढरपूरला गेले असले तरी त्यांच्या घरातील पंढरीनाथाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असे. मारुतबुवांच्या मनात आलं की ते पंढरपूरला निघत. आताही ते असेच निघाले. जाताना शिखर शिंगणापूरला जाऊन शंभू महादेवाचं दर्शन घेतलं आणि मुक्कामाला महेश्वर बडव्याकडे आले. जेवण झाल्यावर दोघेही गप्पा करत बसले होते. हे नेहमीच होतं. बोलता बोलता भगवान शास्त्री देवरे यांचा विषय निघाला. भगवान शास्त्री काशीचे पंडित. ते रहिमतपूरच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. अनेक गावांचे बोलावणं त्यांना येत असे. मारुतबुवांच्या घरातील विठ्ठल रखुमाई मूर्तीची प्रतिष्ठापना त्यांनीच केली होती. त्यांचे 2 पिढ्यांचे संबंध होते. आषाढीला मारुतबुवांबरोबर ते शिंगणापूरला येत असल्यामुळे महेश्वरांची व त्यांची चांगली ओळख वाढली होती. मारुतबुवा म्हणाले, महेश्वरराव, या परिसरात तुमच्या माहितीचा एखादा विद्वान ब्राह्मण आहे का? का? मारुतबुवा म्हणाले, भगवान शास्त्रींना काशीला जाऊन तिथे काही काळ थांबावं लागणार आहे. त्यांच्याकडे बऱ्याच गावांची याज्ञिकी आहे. त्यांच्या माघारी ही सारी कामे आणि कुलकर्णी पण सांभाळणारा मिळाल्याशिवाय त्यांना काशीला जाता यायचं नाही. रत्नाकरांनी नुकताच महेश्वरांजवळ विषय काढला असल्यामुळे त्यांनी लगेच आऊजी आणि रत्नाकरांना बोलावून घेतले. सारी बोलणी झाली. त्या दोघांना मारुतबुवा देवदूतच वाटले. आता त्यांचा राहण्याचा मोठा प्रश्न काही काळ तरी मिटला होता. शंभू शिखरचा राजा पावला होता. माझे मनी जे जे होते ते ते दिधले अनंते. त्रिपदी दिधला ठाव जनी म्हणे दाता देव. भगवान शास्त्री म्हणाले, अखेर पंढरीनाथांनी शिखरच्या राजाने माझ्या हाकेला साथ दिली. तुमचे सौदार्यपूर्ण आणि नम्रता, भक्तिभाव आणि तुमचं दोघांचं असलेलं ज्ञान पाहून मी निश्चित झालो. आता काही काळजी राहिली नाही. महेश्वर म्हणाले, तुमचे इतकं ज्ञान मला नाही, पण चेहऱ्यावरून थोडंफार समजतं. त्यावरून तुमच्या बहिणाची विठ्ठल भक्ती तिला पुढील जीवनात निश्चित उपयोगी पडेल. मोठेपणीही पंढरीनाथाची महान भक्त म्हणून प्रसिद्ध पावणार आहे ती. जे जे होणार ते घडेलच. आता रहिमतपूरचा मार्ग तुमची वाट पाहत आहे. रत्नाकरांना काम मिळालं. आऊजी, तुम्हालाही वैद्यकीय सुरू करता येईल. ज्या भागात उंच डोंगर असल्यामुळे, हंबरडा जवळ जनांडा असल्यामुळे पुष्कळ वनस्पती मिळेल. दुसऱ्या दिवशी महेश्वरांचा आणि मारुतबुवांचा निरोप घेऊन सारे जण शंभू महादेवांचं दर्शन घेऊन डोंगर उतरले. काही वेळातच भगवान शास्त्री पंढरीला जाणार असल्यामुळे सरळ त्यांचे घरी बुवांनी जाण्यास सांगितले. छोटा मोठा मुक्काम करत भवानी शास्त्रीकडे पोहोचले. रत्नाकरांनी सांगितले, आम्हाला मारुतबुवांनी पाठवले आहे. त्यांनी आपल्या आणि आऊजींच्या बद्दल सांगितल्यावर शास्त्रीजींना खूप आनंद झाला. त्या दिवशी सर्वांना राहण्याचं जेवण्याचं आमंत्रण दिलं. त्यांना योग्य माणूस मिळाल्याचा पराकोटीचा आनंद झाला. काशीला जायला ते मोकळे झाले.
भगवान शास्त्रींनी त्यांच्या कार्याची सर्व माहिती रत्नाकरला दिली. तसेच जवळपास असलेल्या गावांचीही माहिती सांगितली. भगवान शास्त्रींनी त्या सर्वांच्या राहण्याची सोय त्यांच्या घरातच केली. घरातच गोड्या पाण्याची मोठी विहीर सर्वांसाठी खुली असल्यामुळे पहाटेपासून रात्रीपर्यंत वर्दळ असायची. भगवान शास्त्रींनी आपल्या सर्व यजमानांना रत्नाकरांची माहिती सांगितली आणि लगेच कामाला सुरुवात झाली. पहाटेपासून गावातील पूजेला जावं लागत. रत्नाकर शास्त्रशुद्ध पूजा करीत असल्यामुळे यजमानांना भगवान शास्त्री आणि रत्नाकर मध्ये काही फरक पटत नव्हता. लग्नसराई तर उसंत घ्यायला फुरसत नसे. आऊजींच्या औषधाचा गुण येऊ लागल्यामुळे त्यांनाही दिवसभर काम पुरायचं. मारुतबुवा पंढरीहून आल्यावर काही दिवसांनी भगवान शास्त्री काशीला निघून गेले. तिकडे त्यांच्या गुरुकडे मोठा यज्ञ असल्यामुळे त्यांना बरेच दिवस राहावं लागणार होतं. मारुतबुवांच्या घरी होणाऱ्या भजनाला आऊजी आणि रत्नाकर जात. आऊजींचा आवाज चांगला असल्यामुळे बुवांचे आणि त्यांचे चांगले जमू लागले. म्हणाले, तुमचा आवाज इतका गोड आहे की प्रत्यक्ष नामदेवच गात असल्याचा भास होतो. तुमची मुलगी बहिणाला तर विठ्ठलाचं वेडच आहे. ती आमच्या घरात विठ्ठलासमोरच जास्त रमते. ती जनाबाईंचे अभंग फार गोड आवाजात गाते. आमच्या आईला तर तिच्याशिवाय क्षणभरही करमत नाही. फार वाक्याची आहे बहिणा. एकदा एक संन्यासी दारात आला. त्यावेळी बहिणा दारातच उभी होती. त्या संन्यासाने तिला नमस्कार केला आणि निघून गेला. हे आमच्या आईनं पाहिलं आणि तिला आश्चर्य वाटलं. संन्यासीही तपस्वी वाटत होता, त्याने हिला नमस्कार का केला हे कोडं मात्र उलगडलं नाही. पण तेव्हापासून आमच्या आई बहिणाला बहिणाबाई म्हणू लागल्या. आऊजी म्हणाले, तिची पत्रिका फार वेगळी आहे. एक फार महान विठ्ठल भक्त तिला भेटणार असल्याचं माझ्या मामा प्रसिद्ध ज्योतिषी आहेत त्यांनी सांगितलं. कदाचित तो संन्यासी तोच असू शकतो. बुवा म्हणाले, ती पोर निश्चितच वेगळी आहे, यात शंका नाही. ती आमच्या घरी येऊ लागल्यापासून काहीतरी चांगलं वेगळे पण भासत आहे. बहिणाबाई गावातल्या बऱ्याच घरी जाऊन मैत्रिणीही वाढल्या. आई जानकीबाईच्या हाताखाली बहिणाबाई स्वयंपाकात तरबेज झाल्यामुळे त्यांची काळजी मिटली. रत्नाकर काही बोलायचे नाहीत. आज महादेवराव घुगरदारेंच्या चौसोपी वाड्यात गडबड झाली होती. रंगनाथ स्वामी निगरीकर यांच्याकडे येणार होते. ते रंगनाथ स्वामी भद्रकेश्वराच्या प्रसिद्ध आश्रमात वयाच्या 14व्या वर्षी विद्याभ्यास पारंगत झाले होते. नंतर ते सर्वत्र कीर्तन प्रवचन करीत. त्यांचे मूळ गाव सांगोलाकडील नाझरे होय. त्यांचे वडील बोपाजी पंत, आई सयाबाई. बोपाजी पंतांनी संन्यास घेतल्यावर त्यांना निजानंद म्हणून ओळखत. त्यांनी रंगनाथांना गुरुपदेश दिला. रंगनाथ स्वामी मनोहर नावाच्या घोड्यावरून हिंडत. त्यांचा पोशाख आणि वागण्यावरून त्यांना राजयोगी म्हणत. बरोबर शिष्यवर्गही असे. ते मुक्कामाला येत असल्याचा निरोप माधवरावांना मिळाल्यावर त्यांनी या संधीचा फायदा घेऊन त्यांचं कीर्तनाचा बेत मारुतबुवांच्या घराच्या विठ्ठल मंदिरासमोर ठरवलं. त्यांचे हे विचार सुरू असतानाच मारुतबुवा त्यांच्याकडे आलेले पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले. ते दिसल्याबरोबर म्हणाले, मी तुमच्या घरी रंगनाथ स्वामींचं कीर्तन ठेवण्याचा विचार निरोप द्यायला सांगायला निघणार होतो. तोच तुम्ही हजर झालात. याला म्हणतात योगायोग. पांडुरंगानेच घडवून आणलं. रंगनाथ स्वामींचे कीर्तन आपल्या घरी व्हावं ही त्यांची अनेक दिवसांची अंतरीची भावना आज अशी पूर्ण होणार म्हणून मारुतरावांना खूप आनंद झाला. त्यांचा आनंद गगनात मावेना. त्यांना एकादशी पावली होती म्हणूनच हा दुर्मिळ योग आला होता. पंढरीची वारी जयाची कुळी, त्याची पाय धुळी लागो मस. बुवांच्या वाड्यात इतकी गर्दी वाढली की जणू प्रति पंढरपुरी अवतरली. रंगनाथ स्वामींच्या अगदी समोर बहिणाबाई बसल्या होत्या. ते विठ्ठलाच्या जय जयकारात बेभान होऊन नाचत होते. त्यांचा आवाज पराकोटीचा गोड आणि मोकळा होता. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. या जनाबाईंच्या ओळी दुमदुमत होत्या. रंगनाथ स्वामी रंगून खुलून सांगत होते, संसार तेथे मर्यादित नव्हता. हा सर्व जगाचा संसार होता.
सर्वांचा होता. पंढरपूर साऱ्या वारकऱ्यांचं माहेर. तिथे माऊली सर्वांची वाट पाहत उभी आहे. गेली युगे 28 हा पंढरीचा निळा, लावण्याचा पुतळा विठो देखिएला डोळा. त्यामुळे तर पांडुरंग रंगले. सारे भाविक तृप्त झाले. बुवांचे घर परिसर रुंदमून गेला. रंगनाथ स्वामींचं कीर्तन झाले न झाले तोच माधवरावांच्या आईला जबरदस्त ताप आला. शुद्धही हरपली. अहोदेवांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून औषधांचा मात्रांचा मारा केला. त्यासाठी ते झरंडा डोंगर चढवून तिथून वनस्पती आणली त्यांनी आणि झरंडाच्या मारुतीला माधवरावांच्या आईसाठी नवस पण बोलले. हे झरंड जागृत स्थान आहे. साक्षात हनुमान वनस्पतीचा डोंगर लक्ष्मणासाठी हातात घेऊन लंकेकडे जात असताना त्या डोंगराचा एक तुकडा कोरेगाव जवळ पडला. तोच हा झरंडा पर्वत. हाच जर एवढा प्रचंड आहे तर हनुमानाच्या हातातील पर्वत केवढा मोठा असेल. मातोश्रींना प्रथम मारुतीरायांच्याच हातातील वनस्पती मिळाल्यामुळे त्यांना गुण आला. शिवाय बहिणाबाई सारख्या मात्रा उगवून देणे, स्वयंपाकातही मदत करणे असं करत होत्या. मातोश्रींसाठी सारखा पंढरीचा धावा करीत होत्या. आऊजींच्यामुळे बहिणाबाईंनाही बऱ्याच औषधी वनस्पतींची माहिती झाली होती. माधवरावांच्या मातोश्रींची प्रकृती ठीक झाल्यावर बोलल्याप्रमाणे आऊजी झरंडाच्या मारुतीला नवस फेडायला पत्नी जानकीबाई आणि बहिणाबाईंसह झरंडच्या डोंगरावर गेले होते. ते माधवराव आपल्या आईला सांगत होते. आई म्हणाल्या, इतकं कोण कोणासाठी करतं रे. झरंडा का जवळ आहे, शिवाय उंच डोंगर, केवढी दमछाक झाली असेल. अरे माझा नवस फेडण्यासाठी त्यांना काही दिलं की नाही. मी देऊ केलं पण त्यांनी काहीच घेतलं नाही. पण माझ्या मनात त्यांची कायमची सोय करायची इच्छा आहे. पण ते मानी आहेत, ते स्वीकारणार नाहीत. भगवान शास्त्री परत आल्यावर ते कुटुंब इथे राहणार पण नाही. तेवढ्यात झरंडाचा प्रसाद घेऊन बहिणाबाई आल्या. प्रसाद आणि अंगारा दोघांनाही दिला. आईनं विचारलं, बहिणाबाई कसा झाला प्रवास. बहिणाबाई झरंड्याचं वर्णन करीत होत्या. दुर्मिळ वनस्पतींची माहिती बाबांना मिळाली. त्यांनी जेवढी शक्य तेवढी वनस्पती सोबत आणली. कृष्णा आणि वेण्णा संगम असलेले माहुली गाव खूप आवडल्याचं सांगितलं. तिथलेही वर्णन केले. नंतर माधवरावांची पत्नी कृष्णाबाईनं बहिणाबाईंना पाटावर बसवून खणा नारळानं ओटी भरली. जरीचं चोळी परकराचं कापड दिलं. सोन्याचं मंगळसूत्र दिलं. बहिणाबाई हे प्रथमच पाहत होत्या. अजून त्यांच्या जीवनात स्थिरता आली नव्हती. पंढरीच्या मनात काय आहे कुणास ठाऊक. रहिमतपूरचे सर्वांचे जीवन चाकोरीबद्ध पद्धतीने चालू होते. प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतलेला होता. मध्यान्नापर्यंत रत्नाकर पूजा अभिषेक याच्यामध्ये गुंतलेले असायचे. आऊजी दोन्ही मुलांना हाताशी घेऊन औषधी पुड्या तयार करत असत. त्यांच्या दोन्ही मुलांना औषधी वनस्पतींची माहिती झालेली असल्यामुळे मुले जवळपास किंवा डोंगरावर जाऊन वनस्पती गोळा करून आणत. जानकीबाई स्वयंपाकाचं काम करीत. बहिणाबाई त्यांना मदत करीत. कधी कधी सारा स्वयंपाक त्या एकट्याच करीत. आता ह्याच्या पुढचा भाग मंडळी आपण उद्या वाचूया. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे नेहमीप्रमाणेच खूप खूप आभार मानते. धन्यवाद ताई. उद्या पुढच्या भागासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.